आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या दशम्या. बऱ्याच ठिकाणी याला लौकी पण म्हणतात, पण आमच्याकडे याला भोपळा म्हणतात. तर भोपळा मी मीडियम साईज भोपळा घेतला आहे. भोपळा थोडा कोवळाच घ्यायचा, त्यामुळे पराठेही खूप छान लागतात. दोन्ही साईडने भोपळ्याचे टोकं कट करून घेतले. त्यानंतर भोपळ्याला एका किसणीच्या साहाय्याने बारीक असं किसून घेतलं आहे. भोपळा थोडा बारीकच घ्यायचा, त्यामुळे किसलाही छान बारीक जातो आणि दशम्याही खूप छान लागतात. आमच्याकडे महाराष्ट्रात या पराठ्यांना दशम्या म्हणतात. अशा पद्धतीने मी पूर्ण भोपळा हा किसून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे हे गव्हाचं पीठ ॲड केलं आहे. गव्हाच्या पिठानंतर त्यामध्ये ॲड करायचं 1 चमचा डाळीचं पीठ. डाळीच्या पिठाने कलरही छान येतो आणि क्रिस्पीही होतात. 1 चमचा दादरचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, धने पावडर, ओवा आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे पिठं मिक्स केल्यानंतर सगळ्यात आधी पाणी ॲड करायचं नाही, कारण भोपळा पाणी सोडतो, त्यामुळे त्याला पाण्याची फारशी गरज पडत नाही. हे सगळं पिठं मिक्स केल्यानंतर बघा मी थोडं थोडं पाणी ॲड करत गेली आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून छान गोळा तयार करून घ्यायचा. इथे मला अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी पाणी मी इथे यूज केलं आहे. जास्त पाणी टाकाल तर गोळाही पातळ होतो आणि पराठे लाटताना ते फाटतात आणि चिकटतातही. अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडं तेल लावायचं आणि गोळा अजून चांगला चोळून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनटं रेस्ट करू द्यायचा. थोडंसं रेस्ट केल्याने पराठेही खूप सॉफ्ट लागतात आणि छान बनतात. त्यानंतर एक गोळा घेऊन त्याला थोडंसं लाटायचं आणि थोडं तेल लावून घ्यायचं आणि एकदा फोल्ड करून घ्यायचं. परत एकदा वरतून तेल लावायचं, अजून एकदा फोल्ड करायचं. असे 4 पूर करून घ्यायचे. पीठ लावायचं आणि गोल असा राऊंड शेपमध्ये पराठा बनवून घ्यायचा. इथे तुम्ही ट्रायंगल शेपमध्येही पराठे बनवू शकतात, पण मी इथे राऊंड शेपमध्येच पराठे बनवले आहेत. अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये पराठा बनवायचा. त्यानंतर तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर तेल टाकायचं. तुम्ही तेलही वापरू शकतात, तूपही वापरू शकतात आणि पराठा त्यावर छान मीडियम टू लो फ्लेमवर तेल टाकून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची. जास्त हाय फ्लेम केला तर पराठाही जळेल आणि छान भाजलाही जाणार नाही. सगळ्या साईडने तेल लावून पराठा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. साईडचे काटही छान भाजून घ्यायचे. कधी कधी काय होतं, काट कच्चे राहून जातात, त्यामुळे लो फ्लेमवर काटही छान भाजले जातात. तुम्ही बघू शकतात कलर किती सुंदर आला आहे आणि किती टेस्टी दिसतोय पराठा. अशाच पद्धतीने मी दुसराही पराठा लाटून घेतला आहे आणि दुसराही पराठा तेल लावून मीडियम टू लो फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे. पहिल्या पराठ्यापेक्षा दुसऱ्या पराठ्याचा कलर बघा किती छान आला आहे आणि खूप क्रिस्पी झाला आहे पराठा. असे क्रिस्पी पराठे खायलाही खूप टेस्टी लागतात. त्यानंतर या पराठ्यांसाठी मी चटणी बनवून घेतली आहे. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. मिरची पण मी भाजूनच घेतली आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मी बारीक अशी चटणी तयार करून घेतली. बघा किती छान चटणी दिसते. त्यानंतर त्यामध्ये तडका ॲड करायचा. जिरं, मोहरी आणि तेल आणि कढीपत्ता टाकून हा तडका चटणीवर टाकून द्यायचा. ह्या पराठ्यांसोबत ही चटणी खूप टेस्टी लागते.
हे पराठे तुम्ही टिफिनमध्ये लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना हे पराठे देऊ शकतात. ह्या पराठ्यासोबत ही चटणी खूप टेस्टी लागते. हे पराठे तुम्ही कुठे ट्रिप प्लॅन केली तर ट्रिपलासुद्धा घेऊन जाऊ शकतात. खूप छान टिकतात आणि टेस्टी खूप लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. एन्जॉय. बाय बाय.